नमो नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध तसाच तथागतासोबत असणारा सद्धम्म आणि सद्धम्म आरूढ असणारा सहावा संघ, या तिन्ही रत्नातीवर वंदन, तसेच उपस्थित असलेला भिक्खू संघाला माझे तिवार वंदन, तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच उपस्थित असलेले उपासक उपासिका यांना माझा आशीर्वाद. हा कार्यक्रम समापन निमित्ताने आयोजित केला आहे. भदंत सच्चक महाथेरो यांचा इथे वर्षवास आहे. त्या वर्षाच्या निमित्ताने समापन निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला आहे आणि तो कार्यक्रम आता संपन्न होत आहे. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणे. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत 3 महिने एकाच विहारांनी राहून धम्माचा उपदेश देणे त्यांना वर्षा म्हणतात. आणि अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा 1 महिना समाप्त असतो. तसे एकूण 4 महिने असतात. मी आपल्याकडून जास्त वेळ घेत नाही, थोडक्यात सांगणार आहे. त्या वर्षाच्या वेळीस भगवान बुद्ध यांचा एक उपासक असतो, अग्र उपासक. अग्र उपासक म्हणजे मेन उपासक. त्यांचं नाव आहे अनाथपिंडिक म्हणून. अनाथपिंडिक तो श्रावस्तीला राहत होता आणि काही कामानिमित्ताने तो राजगिरीला गेला. राजगिरीला गेल्यानंतर त्यांना तिथं माहिती झालं की इहलोकी बुद्ध आहे म्हणून. इहलोकी बुद्ध आहे. त्याने बुद्ध शब्द ऐकला आणि तो आश्चर्यचकित झाला. त्यांना वाटलं खरोखर बुद्ध आहे का? बुद्ध आहे तर आपण त्या बुद्धाचं दर्शन घेतलं पाहिजे असं त्याच्या मनात वाटलं आणि तो रात्रभर झोपला नाही. जिथे भगवान बुद्ध आणि भगवान बुद्धाचा भिक्खू संघ एका उद्यानात थांबून होता, त्या दिशेने तो दर्शन घेण्यासाठी निघाला. परंतु जाता जाता त्याने एक मनी संकल्प असा केला की खरोखरच ते बुद्ध असतील तर माझं नाव घेतील. आणि पहाटे पहाटे भगवान बुद्ध चक्रमण करत होते. आणि तेव्हा हा जवळ गेला आणि जवळ गेल्यानंतर भगवान बुद्ध त्याला म्हणतो की सुदत्ता, तू ये, तू बरोबर येत आहे. त्यांनी सुदत्त शब्द ऐकला. पुन्हा तो भाव विभोर झाला आणि त्यांना वाटलं नाही हे खरोखरच बुद्ध आहे. आणि त्यांनी बुद्धाचं दर्शन घेतलं आणि भगवान बुद्धाला तरी भगवान मी श्रावस्तीला राहतो तिथे एक विहार बांधतो आणि ते विहारनी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान देतो. ते दानाची तुम्ही अनुमती द्या असे भगवान बुद्ध म्हणतो. आणि भगवान त्यांना अनुमती देतो. तो तिथून राजगिरी श्रावस्तीला येते. श्रावस्तीला आल्यानंतर तिथे एक जागा बघते विहार बांधण्यासाठी. नगराच्या जास्त दूरही नाही आणि नगराच्या जवळही नाही, अशी ते एक जागा बघते मधोमध. आणि ते
जागा त्याला एक पसंत येते, ती जागा राहते जेठ कुमारची जागा राहते. आणि तो अनाथ पिंडी जेठ कुमारकडे जातो आणि त्यांना म्हणतो की जेठ कुमार, ही जागा मला पसंत आहे, तुला जेवढी किंमत पाहिजे तेवढी मी देऊ शकतो, पण तू ही जागा मला विक, असा तो अनाथ पिंडी म्हणतो. आणि तो जेठ कुमार राहते, त्याला काही कमी नसते, त्याला काही गरज नसते. कोणत्या व्यक्तीला एखादी गरज नसते तेव्हा तो व्यक्ती काही किंमत सांगून देतो. तसंच तो पण त्या अनाथ पिंडिकाला काही किंमत सांगून देतो. त्यांना म्हणतो की अनाथ पिंडिका, तुला जे जागा घ्यायची आहे त्या जागेवर तू सुवर्ण मुद्रा आजच्या करून घेऊ शकते. असं म्हटल्यानंतर अनाथ पिंडिक हो म्हणतो आणि एक एक गाड्या ते सोन्याच्या शिक्क्याने भरून आणते. तेव्हा एक कोपरा भरते, दुसरा भरते, तिसरा भरते आणि चौथा बाकी राहते कोपरा. तेव्हा त्या जेठकुमारला वाटते, अरे सोन्याचे शिक्के आश्चर्य करून जागा घेत आहे, एवढी महाग जागा घेत आहे, तेवढे कोणासाठी घेत आहे, काहून घेत आहे, असे तेव्हा त्यांनी विचार न करते. तेव्हा तो अनाथ त्यांना सांगतो का इहलोकी बुद्ध आहे, इहलोकी बुद्ध आहे, मी ते यासाठी जागा घेतो की ते विहार बांधतो आणि ते विहार मी बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान देतो. दान दिल्यानंतर लोक इथे येणार आणि भगवान बुद्ध दुःख मुक्तीचा मार्ग सांगणार, लोकांचं कल्याण होणार, लोकांच्या कल्याणासाठी मी ते विहार बांधतो, असं त्यांनी म्हटल्यानंतर तो जेठकुमार म्हणतो की अनाथ पिंडिका, आता हा तीनही कोपरे तुझे झाले आहे, एक कोपरा माझ्यासाठी राहू दे, मी पण दानामध्ये सहभागी होतो, असं त्यांनी म्हटलंय. एक कोपरा त्यांनी पण दान दिलं. तेव्हा ते तिन्ही कोपरे झाले. ते तिन्ही कोपरे म्हणजे तिन्ही कोपरे आचरण शिक्क्याने ते जागा झाली 18 कोटीची जागा झाली. 18 कोटीचं म्हणजे विहार बांधला आणि 18 कोटीचं म्हणजे उत्सव केला. त्यांनी एकूण म्हणजे 54 कोटीचं विहार बांधून बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं. अशी त्याची दानाची पारमिता होते. तशीच आपले दानाची पारमिता क्रमाक्रमाने पूर्ण केली पाहिजे, कारण बौद्ध धर्मामध्ये 10 पारमिता आहे. 10 पारमितापैकी पहिली पारमिता आहे दानाची. दानाची पारमिता आपण पूर्ण केली पाहिजे. एकदा अनाथ पिंडिक तो विहारात जायचा विचार करायचा की मी आता विहारात जात आहो, खाली हाताने कसा जायचा, कारण विहारात खाली हाताने जाता येत नाही. तेव्हा मी जर खाली हाताने गेलो ते बाल साबणार माझ्या हाताकडे पाहतील आणि म्हणतील की या उपासकाला आमच्यासाठी काय आणलं बा, म्हणून तो खाली हाताने कधी जायचा नाही. सकाळची वेळ राहिली नाश्ता घेऊन जातो, काय नाही तो घेऊन जायचा, पण तो सारे दिवस सारखे नसतात माणसाचे. एकदा त्याच्याजवळ काहीच नसते विहारात जायच्या वेळेस. तो विचार करतो की आता मला विहारात जायचं आहे, काय नेऊ मी. तेव्हा त्याला विचार आला की काय नाही, माझ्या पण माती आहे आणि तो आपल्या घरची माती घेतो, माती घेऊन जातो आणि बुद्धाला दान देतो की भगवान माझ्याजवळ काहीच नाही. भगवान बुद्धाने मातीचे दान स्वीकार केला आहे, म्हणून त्यांना दानाची उपाधी दिली आहे. त्याची किती धन संपत्ती कमी झाली असेल, परंतु त्याची श्रद्धा कमी नाही झाली. तशी त्यांची श्रद्धा कमी झाली तशी आपली श्रद्धा नाही कमी झाली पाहिजे. आपल्यापाशी कशा म्हणजे धनच राहिलं पाहिजे बा असं नाही आहे. श्रद्धा महत्वाची, आपल्याला श्रद्धा असणे आवश्यक आहे. तसे त्याचे म्हणून भगवान त्यांना दानाची उपाधी दिली आहे. एकदा भगवान बुद्ध श्रावस्ती म्हणून वर्षात झाला, वर्षाचे म्हणजे चालू जसं वर्षात चालू होतो तेव्हा भगवान बुद्ध दुसऱ्याच ठिकाणी जायला म्हणतो की इथे मी वर्षात करत नाही. झाला निघतो
तेव्हा अनाथ त्याला खूप रोखतो की भगवान तुम्ही वर्षावास इथेच करावं. तेव्हा नाही म्हणतो, जातो. त्या श्रावणामध्ये विशाखा राहते, भगवान बुद्धाची महाउपासिका विशाखा. विशाखा पण रोखते भगवान बुद्धाला. भगवान बुद्ध चालतात. तिथे राजा राहते प्रसंजित, राजा पण रोख सांगतो भगवान बुद्धाला की भगवान तुम्ही इथेच वर्षावास करा. भगवान चालले नाही थांब. असे करता करता तो अनाथ पिंडी नाराज होतो की मी सांगितलं भगवान बुद्धांनी ऐकलं बा. आता मी काय जे दान देतो तुम्हाला पुण्य मिळणार नाही बा. मी दान कोणाला देऊ, मला पुण्य मिळणार नाही. म्हणून तो नाराजीत राहतो आणि घरी येतो नाराज अवस्थेमध्ये. घरी आल्यानंतर त्या अनाथ पिंडिकाची एक म्हणजे दासी असते पुन्हा नावाचे, ती विचारते की तुम्ही काहून नाराज आहे बाबा. तेव्हा तो सांगतो ना पिंडिक की मी भगवान बुद्धाला खूप रोखण्याचा प्रयत्न केलाय की तुम्ही वर्षावास इथंच करावं. तेव्हा भगवान बुद्ध माझं ऐकलं तो निघून गेले. तेव्हा ते दासी म्हणते त्यांना की मी जर त्यांना वापस आणलं तुम्ही ठीक राहणार का. तर तो म्हणतो अनाथ पिंडी की तू जर वापस आणशील त्यांना भगवान बुद्धाला, ते तुला दासीचे असताना तो मुक्त करते, तुला मुलीचं स्थान देणार. तेव्हा ते दासी भगवान बुद्धाकडे जाते आणि भगवान बुद्धाला थांबवते की भगवान तुम्ही थांबा, तुम्ही वापस चाला, श्रावणातून तुम्ही वापस चाला, तुम्ही जाऊ नका. भगवान बुद्धाचे चरणी ते पडते आणि भगवान बुद्ध असं म्हणते. तेव्हा भगवान बुद्ध तिला म्हणतो की पुन्हा तू दुसऱ्याच्या जीवेवर अवलंबून आहे आणि मी वापस आलो तू माझं काय करशील. तसे भगवान बुद्ध तिला म्हणतो आणि तेव्हा ते सांगते. भगवान बुद्ध म्हणते की भगवान तुम्ही जर वापस आले तर मी त्रिशरण पंचशिलाची ग्रहण करणार का. असे भगवान बुद्ध तेव्हा भगवान तिला साधू साधू असा आशीर्वाद देतो. भगवान बुद्ध परत येतो. अशी तिची श्रद्धा असते. त्या अनाथ पिंडिकाला 4 अपत्य असते. 4 अपत्यापैकी 3 मुली असते आणि 1 मुलगा असतो. मोठी मुलगी महासुभद्रा, दुसरी मुलगी चुल्लसुभद्रा आणि तिसरी मुलगी सुमन नावाची. मुलाचं नाव असतो काल. काल नाव असतो पण तो अधर्मी असतो. जसे त्याच्या वडिलांनी त्यांना सांगितलं की मुला तू हे कर रे, तो तसं करायचा नाही. त्याच्या वडिलांनी सांगितलं मुला तू हे कर रे, तो तसं करायचा नाही. तेव्हा त्याच्या वडिला वाटलं की माझा मुलगा जर माझं नाही ऐकलं तर हा दुर्गतीला प्राप्त होणार. म्हणून असं कोणाला वाटत नाही की माझा मुलगा दुर्गतीला प्राप्त झाला पाहिजे बा. त्याने एक युक्ती सुचते की माझा मुलगा धम्मामध्ये आला पाहिजे बा. म्हणून तो आपल्या मुलाला सांगतो धम्मामध्ये याच कसं म्हणून. युक्ती मुलाला सांगतो की मुला तू असं कर, विहारात जा आणि उपसव्रत घेऊन ये. उपसव्रत घेऊन आल्यानंतर मी तुला 100 काष्या पण देतो, कारण त्याचा मुलगा पैशाचा लालची राहते. तेव्हा 100 काष्या पण देतो म्हटल्यावर तो मुलगा आपल्या वडिलांना 3दा म्हणतो की बाबा तुम्ही मला देणार का 100 काष्या पण. तो हो म्हणतो. दुसऱ्यांदा म्हणतो, दुसऱ्यांदा हो म्हणतो, तिसऱ्यांदा हो म्हणतो. आणि तो पैशाच्या लालचीने विहारात जातो. विहारात जातो परंतु तो विहारात राहत नाही. रातभर विहाराच्या बाहेरच थांबतो आणि जसा दिवस उगवते तसाच तो घरी येतो. घरी आल्यानंतर त्याच्या वडिलांना वाटते की माझ्या मुलाने आज उपसव्रत घेऊन आले आहे. म्हणून तो आपल्या पत्नीला म्हणजे त्याच्या आईला म्हणतो की मुलाला खिचडी दे बरोबर, म्हणजे नाश्ता दे बरोबर. ती
खिचडी घेऊन येते आणि त्याच्या वडिलाच्या हातात देते आणि वडील मुलाच्या हातात, मुला तू उपसोड घेऊन आला, ही खिचडी घे आणि खा. तो मुलगा हातात खिचडी घेतो परंतु खात नाही. आपल्या बाबाला आठवण करून देते की बाबा तुम्ही मला किती पैसे देतो म्हणाल, ते कुठे तुमचे पैसे द्या. जर तुम्ही पैसे देत असाल तरच मी खिचडी खातो आणि खिचडी खाणार नाही असं म्हटल्यानंतर त्याच्या वडिलाला धक्का पोचते आणि खरोखर माझा मुलगा बा पैशाने खिचडी खात नाही. पण त्यांनी म्हटलं होतं 100 काशामध्ये देतो म्हणून तो घेऊन येतो आणि मुलाच्या हातात देतो की मुला हे घे तू पैसे, मी म्हटलं होतं. तेव्हा मुलगा एका हाताने पैसे घेते आणि एका हाताने खिचडी खाते. त्याच्या दुसऱ्या वेळेस त्याचे वडील आपल्या मुलाला पैसे लालच दाखवते की मुला मी तुला 1000 काश्या पण देतो आणि तू विहारात जा आणि बुद्धाने सांगितलं ऐक, धम्मपद तू ऐक आणि तसं ऐकू तू मला येऊन सांग, मी तुला 1000 काश्या पण देतो. असं पैशाची वाढ करते. तेव्हा तो आपल्या वडिलाला 3दा म्हणतो की बाबा तुम्ही खरंच द्याल का? तो हो म्हणतो. दुसऱ्यांदा म्हणतो हो, तिसऱ्यांदा हो म्हणतो. आणि तेव्हा तो पैशाच्या लालचीने विहारात जाते आणि विहारात गेल्यानंतर तिथे बघते की कमीत कमी 1000 उपासक धम्म उपदेश ऐकत राहतात. हा सर्वांच्या मागे जाऊन बसतो. धम्म उपदेश म्हणजे धम्मपद ऐकण्यासाठी उत्सुक राहते की मी एक धम्मपद ऐकणार आणि हे धम्मपद ऐकून मी आपल्या वडिला जाऊन सांगणार, वडील मला 1000 काश्या पण अशा उद्देशाने तो बसतो. परंतु जेव्हा बुद्ध त्यांचं चित्त जाणते, त्या मुलाचं चित्त जाणते, चित्त जाणल्याने त्यांना समजते की हा मुलगा धम्मपद ऐकण्यासाठी उत्सुक आहे म्हणून. परंतु भगवान बुद्ध त्या मुलाचा जेव्हा तो ऐकण्यासाठी बसतो तो विसरून जा असं त्या भुलून करण्यासाठी भगवान त्याला करत जातो आणि तो धम्मपद ऐकतो परंतु विसरून जातो. त्याला वाटते की मी आताच ऐकलं आणि आताच विसरलो म्हणून तो पुन्हा मन देऊन ऐकायचा. असं ऐकता विसरता तो असा स्वतः पण अवस्था प्राप्त करतो. स्वतः पण अवस्था म्हणजे मार्गफळाच्या 4 अवस्था असतात. 4 अवस्थापैकी पहिली अवस्था असते सोतापन, दुसरी असते सफलतागामी, तिसरी असते अनागामी, चौथी असते परंतु असे हे 4 मार्गफळ असते. 4 मार्गफळापैकी पहिली अवस्था असते सोतापन अवस्था असते. तेव्हा दुसऱ्या दिवशी भगवान त्यांचा मुलगा त्या अनाथ पिंडिकाच्या घरी भोजन करायला येतो. तेव्हा मुलगा आपल्या वडिलाकडे पाहतो आणि वडील मुलाकडे पाहतो. तेव्हा वडिलाला दिसते की माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर तेजस्वी दिसत आहे, माझ्या मुलाने धम्मपद नक्कीच ग्रहण केला आहे. परंतु मुलाला असं वाटते की आज माझ्या वडिलांनी शास्त्रासमोर पैसे देऊ नये. शास्त्रासमोर पैसे दिले तर शास्त्रात जाणणार का पैशासाठी म्हणजे उपसर्ग घेत होता भावानं. असे दोघांचे विचार राहते. आणि जेव्हा भोजनासाठी बसते अनाथपिंडिक आपल्या हाताने स्वतःच्या हाताने भोजन वाढतो दोघांना आणि भोजन झाल्यानंतर तो पैसे घेऊन येतो आणि मुलाच्या हाताने देतो की मुला तू हे पैसे घे, मी म्हटलो होतो. तेव्हा तो नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पाहिजे असा म्हणतो मुलगा. आणि नाही पाहिजे म्हटल्यानंतर मुलगा भगवान नाही पाहिजे मुलगा म्हणतो आणि अनाथपिंडी भगवान बुद्धाकडे पाहतो आणि भगवान बुद्ध अनाथपिंडीकडे पाहतो. आणि तेव्हा अनाथपिंडी भगवान बुद्धाला म्हणतो की भगवान माझा मुलगा जसं मी सांगत होतो सगळं तो ऐकत नव्हता. जसं मी सांगितलं तो ऐकलं तर मला असं वाटलं माझा मुलगा जर माझं नाही ऐकत हा दुर्गतीला प्राप्त होणारा बा. म्हणून या उद्देशाने यांना म्हणजे त्यांना विहार पाठवतोय, त्यांना उपसर्ग करण्यासाठी पाठवलं होतं एकदा की मुला तू जा तू उपसर्ग घेऊन ये, मी तुला म्हणजे 100 काश्याबद्दल म्हटलं होतं. आणि तो उपसर्ग घेऊन आला तर मी त्यांना नाश्ता दिला. तेव्हा त्यांनी मला असं म्हटलं की नाही बाबा तुम्ही मला पैसे देतो म्हणाले, कोठे आहे तुमचे पैसे? जर तुम्ही मला पैसे देत असाल तर मी नाश्ता करतो असं तो म्हणाला होता. मी त्यांना पैसे दिले होते तेव्हा त्यांनी नाश्ता केला आणि आता मी यांना पैसे देत होतो, आता तो पैसे घेत नाही आहे असे भगवान बुद्ध तो अनाथ म्हणतो. भगवान बुद्ध त्यांना म्हणतो की अनाथ मुलगा आता तुझा मुलगा पैसे धन दौलत स्वीकारणार नाही कारण त्याने स्वतः पण अवस्था प्राप्त केली आहे म्हणजे तो धम्मामध्ये आला आहे. असे त्या मुलाला आपल्या वडिलांनी धम्मामध्ये आणलाय. तर तसं आपणही आपल्या मुलाला धम्मामध्ये आणलं पाहिजे. तसेच
त्यांच्या 3 मुली होत्या, महासुभदा, चुल्लसुभदा आणि सुमन म्हणून. त्या दोन्ही मुली मोठ्या झाल्या, त्या लग्न झाल्या, त्या लग्न झाल्यानंतर आपल्या नवऱ्याच्या गेल्या. आणि सुमन नावाची होती मुलगी, ती कुवारीच होती. आणि कुवारी असताना अचानक ती बिमार पडते. आणि बिमार पडल्यानंतर वडिलाला सांगते, जे वडील राहते आणि वडील सांगते की, वडील तिला विचारते की मुलीची प्रकृती बरी नाही, तू कसं वाटतं, बरं वाटतं की नाही म्हणून. तेव्हा ती आपल्या वडिलाला बाबा न म्हणता आपल्या वडिलाला बंधू म्हणते, नाही रे बंधू, माझी प्रकृती बरी नाही, मला बरं वाटत नाही म्हणून. तेव्हा असं म्हटलं, बंधू म्हटल्यानंतर अनाथ मुली घाबरतो आणि आपल्या मुलीला म्हणतो की, मुली तू आजारामध्ये काही व्यर्थ बडबड करू नको, मी तुझे बंधू नाही, मी तुझे बाबा आहो. तेव्हा असं म्हटल्यानंतर मुलगी, नाही रे, तू माझी बाबा नाही, तू माझी बंधूच आहे असे म्हणतो आणि मग तुला प्राप्ती होतो. तेव्हा अनाथ पिंडी खूप रडते आपल्या मुलीसाठी. अंत्यसंस्कार झाला की रडत रडत अनाथ पिंडी रडत रडत भगवान बुद्धाकडे जातो आणि भगवान बुद्धाला म्हणतो की, भगवान, माझी सुमन नावाची मुलगी होती, ती मृत्यूला प्राप्त झाली आहे. तेव्हा भगवान बुद्ध त्याला सांत्वना देते की, अनाथ मुलगा, जेव्हा जन्म आहे मृत्यू आहेच. असं म्हटल्यानंतर अनाथ पिंडी म्हणतो, हो भगवान, हे बरोबर आहे, म्हणजे जन्म आहे तर मृत्यू आहेच, परंतु माझी मुलगी व्यर्थ बडबड करून मृत्यूला प्राप्त झाली आहे म्हणून मी रडत आहो. असे त्यांनी म्हटल्यानंतर भगवान त्यांना विचारतो की, तुझ्या मुली व्यर्थ बडबड काय केला. तेव्हा अनाथ पिंडी सांगतो की, माझ्या मुली व्यर्थ बडबड म्हणजे मी तिचे बाबा होतो, मी तिचे बाबा होतो. ती मला बाबा न म्हणता मला ती बंधू म्हणाले. मी तिला म्हटलंय की, मुली तू आजारामध्ये व्यर्थ बडबड नको करू, मी तुझे बाबा आहो. तर ती म्हणा, नाही रे, तू माझे बाबा नाही, तू माझी बंधूच आहे आणि मग तुला प्राप्त झाले म्हणून मी तुझ्या जयानं रडत आहो. असं सांगणं भगवान त्यांना तो की, अनाथ मुलगा, तुझी मुलगी तुला व्यर्थ बडबड नाही म्हणाले, तुला बरोबर म्हणाले. मार्गफळाच्या 4 अवस्था असतात. 4 अवस्थापैकी पहिली अवस्था ते श्रोतावान, दुसरी सफलतागामी, तिसरी ते अनागामी आणि चौथी असते परंतु. असे 4 मार्ग पडते. 4 मार्गापैकी पहिली अवस्था तू आहे आणि ती मुलगी असून पुण्यकर्म करत, कुशकर्म करत ते तुझ्या समोर निघून गेलाय, म्हणजे सफलतागामी अवस्था प्राप्त केली आहे तिने, म्हणून तिला तुला बंधू म्हटले आहे. कशामुळे, कुशकर्म केल्यामुळे. ते मुलगी आहे बाबाची, ते बाबाची मुलगी आहे, मुलगी लहान आहे, परंतु मार्गफळाने ते समोर गेले आहे. कशामुळे समोर गेले आहे, पुण्यकर्म कुशकर्म करत करत ते समोर गेले आहे. तर तसे आपण पुण्यकर्म कुशकर्म करत करत आपण समोर जायचं आणि आपण कुशकर्म करतच राहायचं. असे या अनाथ पिंडिकाची अति छोटी गोष्ट मी आपल्याला सांगितली आहे, ते आपण श्रवण केले आहे. आणि श्रवण करून आपल्याला सुख मिळेल, शांती मिळेल, यश मिळेल, आपण दुःखातून, भयातून, रोगातून मुक्त हो, असे मी सांगू, थोडक्यात सांगू, सरस मंगल हो, सरस कल्याण, सरस सुखी हो.